मुंबईमधील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या 10 ऑक्टोबरच्या एका सभेतील वक्तव्याचा संदर्भ देत मतदानामधला घोळ समोर आणला। यावर विलास भुमरे यांनी प्रतिक्रिया देताना 20,000 मतदार आपल्या मतदारसंघातून स्थलांतरित झाले होते, त्यांना परत आणून मतदान केल्याचं आपण बोलल्याचं स्पष्टीकरण विलास भुमरे यांनी दिलेलं आहे। दरम्यान विलास भुमरे यांनी 10 ऑक्टोबरला नेमकं काय विधान केलेलं होतं आणि त्यावर आता राज ठाकरे यांनी काय प्रत्युत्तर दिलेलं होतं पाहूयात। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला, कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीने काम करायचं आहे। राज ठाकरे यांनी माझ्या भाषणाचा त्या ठिकाणी 20,000 मतदान बाहेरून आला याचा नामोल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या भाषणात त्यांनी केला। पण जो छत्रपती संभाजीनगर येथे आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता, त्या ठिकाणी भाषणात मी सांगितलं होतं की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, या निवडणुका आता आलेल्या आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदार यादीवर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ मी विधानसभेला माझ्या मतदारसंघातील अनेक लोक हे नोकरीनिमित्त, कामानिमित्त बाहेर स्थलांतरित झाले, पण मी 20,000 लोकांना जवळपास केला। त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला आपला येऊन हक्क बजावा, ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि 20,000 मतदान हे विधानसभेला येऊन त्यांनी मतदान केलं। मी त्यांना विनंती केली होती 20,000 पेक्षाही जास्त मतदान हे माझ्या मतदारसंघातलं स्थलांतरित आहे।